हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 2 दॅट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. आणि त्यामध्ये आजचा आपला हा शेवटचा व्हिडिओ आहे, शेवटचा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा तर फ्रुट्सबद्दल पाहणार आहोत आणि लास्ट आहे ते म्हणजे एपोमिक्सिस. ओके, सो प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत कव्हर केलं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा पॅराग्राफ आपण पुन्हा एकदा पाहूया, जेणेकरून एक लिंक लागेल आणि मग आपण फ्रुट्सकडे येणार आहोत. इंटिग्युमेंट्स ऑफ ओव्ह्यूल्स हार्डन ॲज टफ प्रोटेक्टिव्ह सीड कोट्स. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की बेसिकली जेव्हा आपण ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण इंटिग्युमेंट्स म्हणून पण काही प्रकार पाहिलं होतं. सो त्याच्यामध्ये इनर इंटिग्युमेंट एक होतं आणि आउटर इंटिग्युमेंट एक होतं. ओके, सो जेव्हा या ठिकाणी ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन जरा जास्तच मोठं झालं काय, जेव्हा या ठिकाणी ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन होणार आहे सीडमध्ये, ओव्ह्यूल जेव्हा मॅच्युअर होणार आफ्टर फर्टिलायझेशन त्याचं कन्व्हर्जन होणार आहे सीडमध्ये. सो ओव्ह्यूल सीडमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर हे जे बाहेरचं इंटिग्युमेंट होतं ओव्ह्यूलमध्ये असणारं ते पण मॅच्युअर होतं आणि त्याचं कन्व्हर्जन होणार आहे सीड कोटमध्ये. ओके, सो बेसिकली आता जेव्हा सीड कोटमध्ये कन्व्हर्जन होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हा बाहेरचा लेअर आहे आणि हा जो आहे हा आतला लेअर आहे. सो बाहेरच्या लेअरला आपण म्हणणार आहोत, आउटर लेअरला आपण म्हणणार आहोत टेस्टा आणि इनर लेअरला आपण म्हणणार आहोत टेगमेन. ओके, तर अशा पद्धतीने हे दोन लेअर्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी अजून एक पोर पण पाहायला मिळतो. सो त्या पोरला आपण म्हणणार आहोत मायक्रोपाईल. सो आहे मायक्रोपाईल. आता या पोरमधून काय होणार आहे की जेव्हा हे सीड जर्मिनेट होणार आहे तर तेव्हा त्याला ऑक्सिजन मिळावं, म्हणजे ऑक्सिजन एंट्री कुठून तरी व्हायला पाहिजे ना, तर ती त्या होलमधून होते. त्यासोबतच वॉटर पण त्याच होलमधून आतमध्ये जाणार आहे. आता जसं जसं सीड मॅच्युअर होईल त्याप्रमाणे ॲज युजल पाण्याचं कंटेंट कमी होणार आहे. ओके, सो वॉटर कंटेंट रिड्यूस होणार आहे आणि जे सीड आहे तर ते अजून ड्राय होत जाणार आहे. तुम्ही जर पल्सेस पाहिले आपण जे घरामध्ये आणतो ते कसे असतात, ड्राय असतात. सो जेवढं सीड मॅच्युअर होईल किंवा जेवढं जास्त कालावधी झाल्यानंतर आपण ते सीड वापरू तेवढं त्याच्यामधलं वॉटर कंटेंट कमी झालेलं असतं आणि ते कसं होतं, ड्राय होतं. सो हार्डली त्याच्यामध्ये 10 ते 15% मॉइश्चर प्रेझेंट असणार आहे बाय मास. द जनरल मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी ऑफ दी एम्ब्रियो स्लोज डाऊन, अर्थात पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज पण स्लो डाऊन म्हणजे हळूहळू होतात आणि त्याच्यामुळे एम्ब्रियो डॉर्मन्सीच्या स्टेटमध्ये जातं. डॉर्मन्सी म्हणजे बेसिकली काय आहे, रेस्ट स्टेज आहे. या ठिकाणी मेटाबॉलिझम खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे खूपच स्लोली होत असतं आणि एक पॉईंट असा येतो की ज्या ठिकाणी पूर्ण इनॅक्टिव्ह असणार आहे ते एम्ब्रियो. ओके, सो त्या स्टेटला आपण म्हणणार आहोत रेस्ट स्टेट किंवा डॉर्मन्सी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे और इफ फेवरेबल कंडिशन आर अवेलेबल, आणि जर त्या ठिकाणी फेवरेबल कंडिशन असेल, पाणी आहे, सूर्यप्रकाश आहे, जर्मिनेशनची प्रोसेस प्रॉपरली होऊ शकते, तर अशा ठिकाणी मग ते जर्मिनेट होतात. आणि जर अनफेवरेबल कंडिशन असेल किंवा मेटाबॉलिझम खूपच स्लो झालेला आहे तर अशा कंडिशनमध्ये मग ते सीड जे आहे ते डॉर्मन्सीमध्ये जातं. ओके, सपोज करूया आपण की त्या ठिकाणी कंडिशन कशी आहे, फेवरेबल आहे. ओके, फेवरेबल कंडिशन आहे, ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन सीडमध्ये झालेलं आहे, सीड जर्मिनेट झालं आणि सीडपासून नवीन प्लांट तयार झालं. ओके, ही प्रोसेस असते जेव्हा ते सीड जर्मिनेट होतं तेव्हा. आणि जर्मिनेट नाही झालं तर जोपर्यंत फेवरेबल कंडिशन त्या ठिकाणी येत नाही तोपर्यंत ते सीड डॉर्मन्सी म्हणजेच रेस्टच्या स्टेटमध्ये असतं. सो ॲज यू ऑल नो की ओव्ह्यूल मॅच्युअर झाल्यानंतर सीडमध्ये कन्वर्ट होतं. ओव्हरी जे आहे तर ते डेव्हलप होणार आहे एका फ्रूटमध्ये. ओके, आता ओव्ह्यूल्स सीडमध्ये डेव्हलप होतात, ओव्हरी फ्रूटमध्ये डेव्हलप होते. आणि हे असं होतं का की आधी सीड तयार होणार मग फ्रूट तयार होणार, असं काय नाहीये, हे सायमल्टेनियसली होत असतं. सो तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की हे दोन्ही कसं आहे, सायमल्टेनियसली आहे. आता जी ओव्हरीची वॉल आहे, ओव्हरीची वॉल म्हणजे काय, लेट मी शो यू. इथे कुठे आहे का ओव्हरी, ओव्हरी 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 हां, तर ही जी ओव्हरीची वॉल आहे हे आतमध्ये आहे, काय आहे, ओव्ह्यूल आहे. ओव्ह्यूलचं कन्व्हर्जन तर कशामध्ये होणार आहे, सीडमध्ये होणार आहे. पण ही जी ओव्हरी आहे आणि तिची जी वॉल आहे तर ही वॉल परत फ्रूट वॉलमध्ये कन्वर्ट होते. फ्रूट वॉललाच आपण पेरिकार्प असं म्हणतो. पेरिकार्प म्हणजे काय, तर तुम्ही जी साल म्हणता ना, फ्रूटची साल असते त्याला आपण म्हणणार आहोत पेरिकार्प. ओके ओके, आफ्टर दॅट कुठे येलो आपण, हां अजून मागे, हां आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, पेरिकार्प. द फ्रुट्स मे बी फ्लेशी ॲज इन ग्वावा. आता हे जे फ्रुट्स आहेत, काही फ्रुट्स कसे असतात, फ्लेशी असतात, काही फ्रुट्स कडक असतात. सो फ्लेशी कोणते कोणते आहेत, ग्वावा आहे, ऑरेंज आहे, मँगो आहे, हे सगळे कसे आहेत, फ्लेशी फ्रूट आहेत. त्याच्यामध्ये जे मिझोकार्प आहे, तुम्हाला माहिती असेल पेरिकार्प म्हणजे आउटर लेअर, मिझोकार्प म्हणजे मिडल लेअर आणि अजून एक असणार आहे दॅट इज एंडोकार्प. ओके, सो हा जो मिझोकार्प लेअर आहे तो या तिघांमध्ये कसा असतो, फ्लेशी असतो. जो आपण खातो आहे मँगोचं ते सॉफ्ट त्याला आपण मिझोकार्प म्हणणार आहोत.
पेरिकार्प म्हणजे मँगोची साल, आणि एंडोकार्प म्हणजे जी सीड, म्हणजे ऍक्च्युली सीड नाही, कोय ज्याला आपण म्हणतो, तर ते. इथे कुठे मँगो आहे का? नो, मँगो नाही है यहाँ पे, जाऊ दे. पण तुम्हाला माहिती आहे ना, आतमध्ये जी सीड असते ती कशी कडक असते ना. ओके, पण आतली सीड नाही घ्यायची आपल्याला. जे आपण जो भाग आपण खात नाही मँगोचा, त्याला आपण म्हणणार आहोत एंडोकार्प. आणि तो भाग जर आपण ड्राय झाल्यानंतर फोडला की त्याच्या आतमधून सीड बाहेर येते. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता हे तर झाले फ्लेशी मेझोकार्प असणारे फ्रुट्स. असे काही फ्रुट्स आहेत की ज्यांच्यामध्ये मेझोकार्प ड्राय असतं. फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट आहे, मस्टर्ड्स आहेत, एक्सेट्रा. मेनी फ्रुट्स हॅव इव्हॉल्ड मेकॅनिझम फॉर डिस्पर्जर ऑफ सीड्स. काही फ्रुट्समध्ये असेही मेकॅनिझम आहे की ते सीड्सला स्वतःहून डिस्पर्स करू शकतात. म्हणजे असं नाही की कोणीतरी खायलाच पाहिजे, कोणीतरी यायलाच पाहिजे, कोणीतरी टाकायलाच पाहिजे सीड, असं काही नाहीये. ते स्वतःहूनच सीडला डिस्पर्स करून त्याच्यापासून नवीन प्लांट्स आपोआप तयार होतात. So recall the classification of fruits and their dispersal mechanism that you have studied in the earlier classes वगैरे वगैरे. सो तुम्ही ते जे 11th मध्ये शिकलेले आहात मॉर्फोलॉजीमध्ये, ते तुम्हाला या ठिकाणी आठवायचे आहे. इज देअर एनी रिलेशनशिप बिटवीन नंबर ऑफ ओव्ह्यूल्स इन अँड ओव्हरी अँड द सीड्स प्रेझेंट इन द फ्रूट. अर्थात रिलेशन आहे. तुम्ही जर मँगोचं प्लांट पाहिलं तर मँगोच्या ओव्हरीमध्ये फक्त एकच ओव्ह्यूल असतं. ओके, आणि त्याच्यामुळे मँगोमध्ये पण फक्त एकच सीड असते. कारण का, तर ओव्ह्यूलच मॅच्युअर होऊन सीड तयार होते ना. सो आपण असं म्हणू शकतो की ओव्हरीमध्ये जे ओव्ह्यूल्स आहेत त्यांचा नंबर इक्वल टू सीड्स असू शकतो. बट बऱ्याचदा काय होतं की काही ओव्ह्यूल्सचा नंबर जास्त असतो, बट सीडचा नंबर एक्झॅक्टली सेम असेल असं नाहीये. त्याच्यामुळे आपण असंही सांगू शकतो की ओव्ह्यूल्स आणि सीड्स यांच्यामध्ये नंबर इक्वल टू असू शकतो, बट असं कधीच होणार नाही की सीड्स जास्त आहेत ओव्ह्यूल्स पेक्षा. सो मॅथमॅटिकल इक्वेशन मध्ये आपण असं लिहू शकतो की ओव्ह्यूल्स आर ग्रेटर ऑर इक्वल टू सीड्स. ओके, बट ओव्ह्यूल्स कॅनॉट बी बट सीड्स कॅनॉट बी ग्रेटर दॅन ओव्ह्यूल्स, असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. नेक्स्ट आहे, इन मोस्ट प्लांट्स बाय द टाइम ऑफ द फ्रूट डेव्हलपमेंट द ओव्हरी other floral parts degenerate and fall off. तुम्ही जर पाहिलं तर जसं फ्रूट डेव्हलप होतं त्याप्रमाणे जे अँटीपोडल्स आहेत किंवा जे अदर सिनर्जिड्स वगैरे आहेत ते सगळे निघून जातात, कारण त्यांचं काहीच काम नाही या ठिकाणी. ओके, हवेवर इन अ फ्यू स्पीशीज सच ॲज ॲपल असेल, स्ट्रॉबेरी आहे, कॅश्यू आहे, यांच्यामध्ये जे थॅलॅमस आहेत तर ते फ्रूट तयार करतं. आतापर्यंत आपण काय पाहत होतो की जे ओव्हरी आहे त्याचंच फ्रूटमध्ये कन्व्हर्जन होतं. बट असेही काही फ्रुट्स आहेत की जे ओव्हरी पासून डेव्हलप नाही होत, ते थॅलॅमस पासून डेव्हलप होतात. आय होप की तुम्हाला सगळ्यांना थॅलॅमस माहिती आहे. थॅलॅमस म्हणजे काय ते पण आपण एकदा जस्ट असं वरच्यावर बघूया. सो बेसिकली या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर जिथे हे सगळे व्होरस अटॅच होत आहेत त्या पार्टला आपण थॅलॅमस म्हणू शकतो. म्हणजे जिथे सगळे अँड्रोशियम असेल, गायनोशियम असेल, सेपल्स आहेत, पेटल्स आहेत, सो हे सगळे व्होरस ज्या ठिकाणी एकत्र येणार आहेत त्या पार्टला आपण म्हणणार आहोत थॅलॅमस. अजून जर तुम्हाला थॅलॅमस पाहायचं असेल तर लेट मी चेक, अजून एखादी दुसरी डायग्राम आहे का? नाही आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला कळलं असेल थॅलॅमस म्हणजे काय. अजून तुम्हाला या ठिकाणी ऍपल पाहिल्यानंतर अजून कळेल की तुम्ही जर इथे पाहिलं तर बेसिकली हा जो पार्ट आहे हे काय आहे, हा जो पार्ट आहे काय आहे, एंडोकार्प आहे. याच्या आतमध्ये सीड आहे. तुम्ही जर पाहिलं तर हे जे ब्राऊन ब्लॅक जे पण कलर्स आहे हे सीड आहे. सीडच्या बाहेरचा लेअर हा जो काय आहे एंडोकार्प आहे, म्हणजे जस्ट एक कव्हरिंग आहे सीडच्या वरती असणारं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा जो भाग आहे, हा जे बाहेर असणारे पेटल्स, सेपल्स वगैरे, हा जो थॅलॅमसचा भाग होता तो स्वॉलोन झाला आणि त्याच्यापासून या ठिकाणी ते थॅलॅमस पासून हा जो मिझोकार्प आहे, जो गाभा आपण खाणार आहोत याचा, तर तो या ठिकाणी तयार झालेला आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, तर असे जे काही फ्रुट्स असतात की जे ओव्हरी पासून तयार न होता थॅलॅमस पासून तयार होतात त्यांना आपण म्हणणार आहोत फॉल्स फ्रूट. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे एनसीईआरटीने, कॅश्यू आहे, स्ट्रॉबेरी आहे आणि ॲपल आहे. स्ट्रॉबेरी पण या ठिकाणी ॲकेने पासून तयार होतात. या ठिकाणी तुम्हाला थॅलॅमस पाहायला मिळते आणि हे जे आहेत त्याला आपण म्हणणार आहोत ॲकेने. सो स्ट्रॉबेरी जे आहेत ते ॲकेने पासून तयार होतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, मोस्ट फ्रुट्स हॅवेवर डेव्हलप ओनली फ्रॉम दी ओव्हरी, त्यांना आपण म्हणणार आहोत ट्रू फ्रुट्स. Although in most of the species fruits are the result of fertilization, there are few species where in which fruit develop without fertilization. आपण आता काय काय पाहिलं, एकतर ओव्हरी पासून तयार होणारे फ्रुट्स त्याला आपण ट्रू फ्रुट्स म्हणतो. ओव्हरी पासून तयार न होता थॅलॅमस पासून तयार होत असतील त्याला आपण म्हणणार आहोत फॉल्स फ्रूट. असेही काही फ्रुट्स आहेत की जे विदाउट फर्टिलायझेशन तयार होतात त्यांना आपण म्हणणार आहोत पार्थिनोकार्पिक फ्रूट. असे फ्रुट्स की जे विदाउट फर्टिलायझेशन तयार होतात, अर्थात विदाउट फर्टिलायझेशन आहे त्याच्यामुळे यांच्यामध्ये सीड नसणार आहे. सो हे कसे असतात, सीडलेस असतात. ओके, तुम्ही सीडलेस बनाना पाहिलं असेल किंवा सीडलेस ग्रेप्स पाहिले असतील तर ते सगळे कसे आहेत, पार्थिनोकार्पिक फ्रुट्स आहेत.
So parthenocarpy can be induced through the application of growth hormones and such fruits are seedless. सो हे फ्रूट सीडलेस असतात. त्याच्यामध्ये बेसिकली जे ग्रोथ हॉर्मोन्स आपण पाहिले होते IAA वगैरे, तर हे सगळे ग्रोथ हॉर्मोन्स त्याच्यामध्ये इंड्यूस केले जातात आणि मग त्याच्यापासून हे असे फ्रूट्स तयार होतात विदाउट फर्टिलायझेशन. मग कसं काय यांच्यामध्ये फ्रूट्स तयार होतात, तर बेसिकली जी ओव्हरी आहे तर ती स्वतः स्वॉलोन होते म्हणजे फुगते. ओके, आणि ओव्हरी फुगली की त्याच्यामध्ये त्याच्यापासून फ्रूट तयार होतं. म्हणजे बेसिकली या ठिकाणी कुठेही आतमधून स्टिम्युलस मिळत नाहीये प्लांटला. तर जेव्हा ग्रोथ हॉर्मोन अचानक वाढतात किंवा अचानक IAA जेव्हा एकतर आपण बाहेरून इंड्यूस करू किंवा प्लांटमध्ये काही झालं अचानक तर ते अचानक वाढतात. सो असं जर झालं तरच त्या ठिकाणी विदाउट फर्टिलायझेशन ओव्हरीचं कन्व्हर्जन फ्रूटमध्ये होऊ शकतं विदाउट फर्टिलायझेशन, आणि त्याला आपण म्हणणार आहोत पार्थिनोकार्पिक फ्रूट. अर्थात या ठिकाणी ओव्ह्यूल्स मॅच्युअर होतच नाही किंवा ओव्ह्यूल्स पासून ओव्ह्यूल्सच्या आतमध्ये कुठे झायगोट वगैरे काय तयार होत नाहीये, त्याच्यामुळे हे फ्रुट्स कसे असतात, सीडलेस असतात. आता बऱ्याचदा आर्टिफिशियली पण IAA ची म्हणजे ग्रोथ हॉर्मोनची अमाऊंट दिली जाते किंवा ग्रोथ हॉर्मोन इंड्यूस केलं जातं सीडलेस फ्रुट्स वगैरे प्रोड्यूस करण्यासाठी. नेक्स्ट आहे सीड्स ऑफर सेव्हरल ॲडव्हान्टेजेस टू एंजिओस्पर्म्स. Firstly, since reproductive process such as pollination and fertilization are independent of water, तुम्ही जर अल्गेमध्ये किंवा ब्रायोफाइट्स टेरिडोफाइट्स मध्ये पाहिलं तर त्यांना पॉलिनेशनसाठी वॉटरची आवश्यकता असते, बट अँजिओस्पर्म्स हे काय आहेत, वॉटर त्यांना लागत नाही. दे आर इंडिपेंडेंट ऑफ वॉटर. सीड फॉर्मेशन इज मोर डिपेंडेबल. Also, seeds have better adaptive strategies for dispersal to new habitat and help the species to colonize in other areas. So basically असं काय आहे का की यांचे जे सीड्स आहेत एंजिओस्पर्म्सचे सीड्स ते फक्त त्या प्रदेशामध्येच ग्रो होणार असं काय नाहीये. त्यांना ज्या ठिकाणी म्हणजे जेवढं त्याला स्वतःला अडॅप्ट करतात तेवढं ते स्वतःला अडॅप्ट करतात आणि नवीन एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना जर काही फेवरेबल कंडिशन मिळाली तर ते त्या ठिकाणीही स्वतःला ग्रो करू शकतात. म्हणजे बेसिकली त्यांना स्पीशीज काही करून सस्टेन ठेवायची आहे. नेक्स्ट आहे ॲज दे हॅव सफिशियंट फूड रिझर्व्स. तुम्हाला माहिती आहे की जे त्यांचे एम्ब्रिओ सॅक आहे एम्ब्रिओ सॅकमध्ये जे एंडोस्पर्म आहे तर त्या एंडोस्पर्ममध्ये ते लोक फूड ठेवतात रिझर्व्ह करून, जेणेकरून त्यांना पुढे न्यूट्रिशन प्रोव्हाइड व्हावं. यंग सीडलिंग्स आर नरिश्ड अंटिल दे आर कॅपेबल ऑफ फोटोसिंथेसिस. अर्थात जेव्हा ही सीड जर्मिनेट होईल तेव्हा लगेचच ते काही फोटोसिंथेसिस करून स्वतःचं फूड तयार नाही करणार. म्हणजे तो जो कालावधी आहे की ते प्लांट थोडंसं ग्रो होईपर्यंत त्याला फूड देणं, तर ते फूड देण्याचं काम एंडोस्पर्म करणार आहे. On their own. So the hard seed coat provide protection to the young embryo. Being products of sexual reproduction, they generate new genetic combinations leading to variation. सो या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं होतं, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट यांच्यामध्ये फ्युजन झालं होतं. त्याच्यामुळे जे नवीन जनरेशन तयार होईल त्याच्यामध्ये आपल्याला जेनेटिक मेकअपमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळणार आहे. सीड इज द बेसिस ऑफ अवर ॲग्रिकल्चर. अर्थात सीड नसेल तर आपण नवीन नवीन सॅपलिंग्स ग्रो नाही करू शकणार, ॲग्रिकल्चर करू शकणार नाही. Dehydration and dormancy of mature seeds are crucial for storage of seeds, which can be used as food throughout the year and also to raise crop in the next season. सो बेसिकली जे सीड्स आहेत ते जर डॉमेन्सी पिरियडमध्ये नाही गेले, म्हणजे जर रेस्ट स्टेजमध्ये नाही गेले तर अर्थात ते जास्त दिवस नाही राहू शकणार, कारण रेस्ट स्टेजमध्ये जात आहेत याचा अर्थ त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक प्रोसेस स्लो डाऊन होते, वॉटर कमी होत आहे, ते ड्राय होत आहेत आणि दॅट्स वाय ते जास्त दिवस राहू शकतात. सो एखादी सीड डॉर्मन्सीमध्ये जाणं, त्याच्यामधलं पाणी कमी होणं म्हणजे डिहायड्रेशन होणं हे खूप गरजेचं असतं, कारण आपल्याला त्या सीड्स परत लावायच्या, म्हणजे त्या सीड्स पुन्हा जेव्हा पीक आपण घेऊ तेव्हा त्या सीड्सचा यूज करूनच आपण पीक घेणार आहोत. सो त्याच्यामुळे तेवढ्या पिरियडपर्यंत त्या सीड्सला जिवंत ठेवणं किंवा त्या सीड्समध्ये डॉर्मन्सी असणं गरजेचं आहे, तरच आपण ते सीड्स काही दिवसांनंतरही किंवा काही महिन्यांनंतरही वापरू शकतो आणि ॲग्रिकल्चर त्याच्याद्वारे होऊ शकतं. सो दॅट्स वाय डिहायड्रेशन आणि डॉर्मन्सी हे इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे Can you imagine agriculture in the absence of seeds or in the presence of seeds which germinate straight away soon after the formation and cannot be stored? आता जर असे काही सीड्स असतील की जे लगेच आता या प्लांटमध्ये तयार झाले, लगेच त्यांना जर्मिनेट केलं पाहिजे, अजिबात स्टोअर न करता, तर असं असेल तर आपण वेगवेगळ्या सीझन्समध्ये हे प्लांट्स नाही घेऊ शकणार किंवा एक पिकाचं म्हणजे एक पर्टिक्युलर पीक घेतल्यानंतर नेक्स्ट कधी सीझन येईल तोपर्यंत आपल्याला थांबावं लागतं. सो तसं आपण करू शकणार नाही जर आपण सीड स्टोअर नाही केले तर. ओके, तर त्याच्यामुळे सीड्स स्टोअर ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी या दोन प्रोसेसेस पण आवश्यक आहेत. हाऊ लॉंग डू द सीड्स रिमेन अलाइव्ह आफ्टर दे डिस्पर्स? दिस पिरियड अगेन व्हेरीज ग्रेटली. ज्याप्रमाणे आपण पोलन ग्रेन्सची वायबिलिटी पाहिली होती त्याप्रमाणे सीड्सची सुद्धा आहे. सो सीड्समध्ये देखील असे काही सीड्स आहेत की जे
खूप काही कमी दिवसांमध्ये त्यांची वायबिलिटी लूज होते, म्हणजे पॉवर ऑफ जर्मिनेशन. ओके, वायबिलिटी म्हणजे काय की त्या पिरियड पर्यंतच ते जर्मिनेशन करू शकतात. सो सीड्स ऑफ अ लार्ज नंबर ऑफ स्पीशीज लिव्ह फॉर सेव्हरल इयर्स. काही सीड्स खूप वर्ष जगू शकतात आणि मग देखील ते जर्मिनेशनसाठी प्रॉपर असतात किंवा जर्मिनेशन करू शकतात. सो देर आर सेव्हरल रेकॉर्ड्स ऑफ व्हेरी ओल्ड येट वायबल सीड्स. ओल्ड सीड्स असतील तर उपयोग नाही, ते परत वायबल असायला पाहिजे, त्याने जर्मिनेशन केलं पाहिजे. ओके, सो द ओल्डेस्ट इज दॅट ऑफ अ ल्युपिन, म्हणजेच ल्युपिनस आर्टिक्स, कारण हे आर्टिक टुंड्रामध्ये मिळालं होतं आणि याचं पिरियड आहे ते म्हणजे अप्रॉक्सिमेटली 10,000 इयर्स ते डोर्मन्सीमध्ये होतं आणि त्यानंतर त्याने जर्मिनेशन केलं. ओके, डॉर्मन्सीमध्ये म्हणजे एवढ्या दिवस ते रेस्टवरती होतं आणि त्याच्यानंतर त्याने काय केलेलं आहे, जर्मिनेशनची प्रोसेस परफॉर्म केलेली आहे. नाव लक्षात ठेवायचे कारण एनसीआरटीचे एक्झाम्पल आहे, दॅट इज ल्युपिनस आर्टिक्स कारण ते आर्टिकमध्ये मिळालं होतं. ओके, a recent record of 2000 years old viable seed is of the date palm. Date palm म्हणजे काय, फिनिक्स डॅक्टिलिफेरा, फिनिक्स डॅक्टिलिफेरा म्हणजेच डेट पाम, जे की एक डायोशियस प्लांट आहे आणि याच्यामधला एक रेकॉर्ड असा आहे की एक जे सीड आहे तर ते 2000 इयर नंतर त्याने जर्मिनेशन दाखवलेलं आहे. सो हे कधी डिस्कवर झालं होतं, ड्युरिंग आर्किओलॉजिकल एक्सकॅव्हेशन ॲट किंग हेरोड्स पॅलेस नियर द डेड सी. जसं की तुम्हाला सगळ्यांना डेड सी बद्दल माहिती असेल, याच्यामध्ये सगळेजण फ्लोट करू शकतात कारण सॉल्टचं प्रमाण खूप जास्त आहे, सो वॉटर डेन्सिटी खूप जास्त आहे. सो याच्यावरती काही जरी आपण स्वतः गेलो तरी आपण फ्लोट करू शकतो आरामात विदाऊट हातपाय हलवता. ओके, म्हणजे आपण याच्यामध्ये बुडू शकत नाही. सो बेसिकली डेड सीच्या बाजूला एक किंग हेरोड्स पॅलेस आहे. त्या पॅलेसमध्ये आर्किओलॉजिस्ट जे आहेत तर ते काहीतरी संशोधन करत असतील तर त्या ठिकाणी त्यांना ते सीड मिळालं होतं डेट पामचं. नेक्स्ट आहे, आफ्टर कम्प्लिटिंग अ ब्रीफ अकाउंट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ फ्लावरिंग प्लांट्स इट वुड बी वर्थ अटेम्प्टिंग टू comprehend the enormous reproductive capacity of some flowering plants by asking the following questions. How many eggs are present in the embryo sac? एम्ब्रिओ सॅक, एका एम्ब्रिओ सॅकमध्ये किती एग्स असतात? तर आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की जनरली एका एम्ब्रिओ सॅकमध्ये एकच एग असतो. हाऊ मेनी एम्ब्रिओ सॅक आर प्रेझेंट इन अन ओव्ह्यूल? तर जनरली एका ओव्ह्यूलमध्ये एक एम्ब्रिओ सॅक असते. हाऊ मेनी ओव्ह्यूल्स आर प्रेझेंट इन अन ओव्हरी? डिपेंड्स, काही ओव्हरीमध्ये एकच ओव्ह्यूल असतं, काही ओव्हरीमध्ये मल्टिपल ओव्ह्यूल असू शकतात, डिपेंड्स त्या प्लांटवरती. हाऊ मेनी ओव्हरीज आर प्रेझेंट इन अ टिपिकल फ्लावर? अगेन हे जनरली एकच असतं. हाऊ मेनी फ्लावर्स आर प्रेझेंट ऑन अ ट्री? अगेन हे डिपेंड्स त्या ट्रीवरती की त्याला किती फ्लावर्स पाहिजे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कॅन यू थिंक ऑफ सम प्लांट्स इन विच फ्रुट्स कंटेन व्हेरी लार्ज नंबर ऑफ सीड्स? तुम्हाला असे काही फ्रुट्स आठवतात का की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये सीड्स असतात? एक तर आहे पपाया, दुसरा आहे वॉटरमेलॉन, तर यांच्यामध्ये खूप सारे सीड्स असतात. सीड्स खूप सारे आहेत म्हणजेच काय, यांच्यामध्ये ॲट द टाइम ऑफ फ्लावर त्यांच्यामध्ये ओव्ह्यूल्स पण तेवढेच जास्त असणार आहेत. ओके, so orchid fruits are one such category and each fruit contains each fruit contains thousand of tiny seeds. सो ऑर्किड फ्रुट्स जे आहेत तर यांच्यामध्ये एका फ्रूटमध्ये खूप सारे सीड्स असतात आणि ते खूप लहान सीड्स असतात. याचे काही एक्झाम्पल्स आहेत, पॅरासिटिक स्पीशीज आहेत हे, जसं की ओरोब्रँकी आहे, स्ट्रायगा आहे. हॅव यू सीन अ टायनी सीड ऑफ फिकस? तुम्ही जर फिकसचं सीड बघितलेलं आहे का? तर हाऊ लार्ज इज दी ट्री ऑफ फिकस डेव्हलप फ्रॉम दॅट टायनी सीड? एका छोट्याशा सीडपासून पण फिकसचा प्लांट खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप मोठ्या काय म्हणू शकतो आपण त्याला साईजमध्ये डेव्हलप होतं. नेक्स्ट आहे, हाऊ मेनी बिलियन्स ऑफ सीड्स डज इच फायकस ट्री प्रोड्यूस? हे तुम्हाला शोधावं लागेल, मी नाही काउंट केले, गुगलला कदाचित माहिती असेल तर तुम्ही नक्की विचारून बघा. नेक्स्ट आहे एपोमिक्सिस आणि पॉलीएम्ब्रियोनी. आता हे एपोमिक्सिस काय आहे आणि पॉलीएम्ब्रियोनी काय आहे? पॉलीएम्ब्रियोनी नावातच असं आहे की पॉली म्हणजे मेनी आणि एम्ब्रियोनी म्हणजे एम्ब्रियोज. सो या ठिकाणी मेनी एम्ब्रियोज तयार होतात. याच्याबद्दल आता आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. एपोमिक्सिसचा अर्थ काय होतो? मिक्सिस आणि एपो. सो बेसिकली जेव्हा सीड विदाउट फर्टिलायझेशनने तयार होतात तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत एपोमिक्सिस. मग असे आपण पाहिलं की विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट तयार झालं होतं, त्याला आपण म्हटलं होतं पार्थिनोकार्पी. त्याच पद्धतीने जर विदाउट फर्टिलायझेशन सीड पण तयार झालं तर त्याला आपण म्हणणार आहोत एपोमिक्सिस. ऑल्दो सीड्स इन जनरल आर प्रोडक्ट्स ऑफ फर्टिलायझेशन. जनरली आपण जर पाहिलं तर सीड्स फर्टिलायझेशनचाच एंड प्रोडक्ट आहे, सीड्स आणि फ्रुट्स. ओके, बट तरीही पार्थिनोकार्पीनी विदाउट फर्टिलायझेशन फ्रुट्स तयार होऊ शकतात. मग सीड्स का नाही? तर सीड्स सुद्धा विदाउट फर्टिलायझेशन तयार होतात.
कसे तर काही स्पीशीज आहेत, फॉर एक्झाम्पल ॲस्टेरेसिया आहे आणि ग्रासेस आहेत. या स्पीशीजमध्ये जे सीड्स आहेत तर ते विदाउट फर्टिलायझेशन सुद्धा तयार होतात आणि याला आपण म्हणणार आहोत एपोमिक्सिस. सो थस एपोमिक्सिस इज अ फॉर्म ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन, कारण या ठिकाणी कुठेही फर्टिलायझेशन नाही झालंय, सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही झालंय, मेटिंग ऑफ गॅमेट्स नाही झालंय, त्याच्यामुळे हे कसं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, जे की सेक्शुअल असल्याप्रमाणे मिमिक करतं. ऍक्च्युली कसं आहे असेक्शुअल आहे, बट ते दाखवतं काय की ते सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रमाणे आहे. बट तुम्हाला जर विचारलं तुम्हाला असेक्शुअलच लिहायचं आहे, बट इट मिमिक्स लाईक सेक्शुअल रिप्रोडक्शन. There are several ways of development of apomictic seeds. In some species, the diploid egg cell is formed without reduction division and develops into embryo without fertilization. काही प्लांट्समध्ये काय होतं की डिप्लॉइड एग सेल तयार होतो, त्याच्यामध्ये मिओसिस होतच नाही. आता हा डिप्लॉइड एग सेल कसा तयार होईल, जे मेगास्पोर होतं 2N फॉर्ममध्ये त्याच्यामध्ये मिओसिस झालंच नाही. ओके, आणि मिओसिस न झाल्यामुळे ते 2N फॉर्ममध्ये त्याच्यापासून पुढे पुढे एक सेल तयार झालं. आता 2N मध्ये जर एक सेल असेल तर अर्थात एम्ब्रिओ पण 2Nचाच तयार होईल, कारण या ठिकाणी मेल गॅमेट येणार नाहीये. सो दॅट्स वाय या ठिकाणी 2N मध्येच एक सेल तयार होतं, 2N मध्ये एम्ब्रिओ तयार होतो, म्हणजे इथे कुठेही क्रोमोझोम नंबर चेंज नाही होते, फक्त एवढंच की फर्टिलायझेशन नाही झालं. ओके, सो फॉर एक्झाम्पल सिट्रस आणि मँगो, सिट्रस अँड मँगो, some of the citrus and mango varieties of some of the nuclear cells surrounding the embryo sac start dividing, protrude into the embryo sac and develops into the embryo. याचा अर्थ काय तर बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे जे बाजूला आहे याच्यामध्ये नको, दुसरे एखादा छानसा डायग्राम पाहिजे आपल्याला. अच्छा सा डायग्राम, हां, जे तुम्ही जर पाहिलं तर हे आहे न्यूसिलस. ओके, सो न्यूसिलस काय आहे 2N आहे. सो न्यूसिलस मधलेच काही सेल्स जे आहेत तर ते आतमध्ये येतात, कशामध्ये एम्ब्रिओ सॅकमध्ये येतात आणि असं प्रिटेंड करतात की ते या ठिकाणी काय तयार करणार आहेत तर एम्ब्रिओ तयार करणार आहेत. ओके, म्हणजे ते ॲज अ एक्सेल प्रमाणे प्रिटेंड करतात. ऍक्च्युली ते एक्सेल नाही आहेत, पण ते ॲज अ एक्सेल प्रमाणे प्रिटेंड करतात आणि ते आता त्यापासून एम्ब्रिओ तयार करणार आहेत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, त्याच्यामुळे एम्ब्रिओ जो आहे तो 2Nचाच तयार होतोय, कारण न्यूसिलसचे सेल्स कसे होते 2Nचे होते, त्याच्यामुळे अगेन इथे कुठेही क्रोमोझोमच्या नंबरमध्ये डिफरन्स नाही येणार आहे. इन सच स्पीशीज इच ओव्ह्यूल कंटेन मेनी एम्ब्रिओज, आणि त्याच्यामुळे अर्थात न्यूसिलसमधून कितीही सेल्स आतमध्ये येऊ शकतात ना, असं नाही की एकच सेल येणार आणि त्याच्यापासून नवीन सीड तयार होणार. ओके, तर न्यूसिलस पासून कितीही सेल्स आतमध्ये एम्ब्रिओ सॅकमध्ये येऊ शकतात. सो जेवढे सेल्स येतील तेवढे एम्ब्रिओ तयार होणार, त्याच्यामुळे खूप सारे एम्ब्रिओज पण तयार होऊ शकतात, मेनी एम्ब्रिओज पण तयार होऊ शकतात. दॅट्स वाय या कंडिशनला आपण म्हणणार आहोत पॉलीएम्ब्रिओनी. पॉलीएम्ब्रिओनी सगळ्यात पहिल्यांदा सिट्रसमध्ये बघायला मिळालं होतं. अँटोन वॉन लिव्हनहुक यांनी हे पाहिलं होतं. आठवते का अँटोन वॉन लिव्हनहुक? हा, तेच ते पहिले लिव्हिंग सेल बघणारे. येस, सो त्यांनी पॉलीएम्ब्रिओनी पण पाहिलं होतं सिट्रसमध्ये, आणि याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत NCERTने. सिट्रस आहे आणि मँगो आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा, त्यांना आपण क्लोन्स म्हणू शकतो का, तर त्यांना आपण क्लोन्स म्हणू शकतो. आफ्टर दॅट जेनेटिक नेचर कसं असेल एपोमिक्सिसचा 2N आहे आणि हे मोस्टली त्यांच्या पॅरेंट्स प्रमाणेच दिसणार आहे, कारण याच्यामध्ये कुठेही जेनेटिक रिकॉम्बिनेशन झालेलं नाहीये. Hybrid varieties of several of our food and vegetable crops are being extensively cultivated. Cultivation of hybrid has tremendously increased productivity. One of the problem of hybrid is that hybrid seeds have to be produced every year. सो हे जे हायब्रिड सीड्स आहेत, हायब्रिड म्हणजे काय की सपोज एक आहे, एक ए प्लांट आहे आणि एक बी प्लांट आहे, दोन्ही प्लांट सेम स्पीशीजचे आहेत, बट जे ए प्लांट आहेत याच्यामधले जे फ्रुट्स आहेत तर ते खूप टेस्टी आहेत, TAST5, आणि याच्यामधले जे फ्रुट्स आहेत तर ते कसे आहेत, बिग फ्रुट्स येतात. ओके, म्हणजे थोडे मोठे फ्रुट्स येतात आणि हे कसे टेस्टी आहेत. ओके, मग काय केलं जातं, ह्या दोघांच्या जीन्समध्ये काय केलं जाणार, हायब्रिडायझेशन केलं जाणार, त्याच्यामुळे असं एक फ्रूट तयार होईल की जे बिग पण असेल आणि टेस्टी पण असेल. हे जे बिग फ्रूट आहे टेस्टी नाहीये आणि जे टेस्टी फ्रुट्स आहेत ते खूप छोटे आहेत. मग आपल्याला काय पाहिजे, फ्रूट मोठंही पाहिजे आणि टेस्टीही पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार आहोत, या दोघांचं हायब्रिडायझेशन करणार आणि त्यापासून एक नवीन जीन असणारं फ्रूट तयार करणार आहोत, ज्याला आपण म्हणणार आहोत हायब्रिड फ्रूट. अर्थात हे फ्रूट सीड पासून तयार होणार, म्हणजे आपण काय केलं, या सीड मधलं टेस्टीचं जीन घेतलं, या सीड मधलं बिग म्हणजे साईज बिग होण्याचं जीन घेतलं, या दोघांना कंबाईन केलं, यापासून नवीन सीड तयार केली आणि या नवीन सीड पासून हा नवीन हायब्रिड फ्रूट तयार झाला.
सो हायब्रिडायझेशनने काय होतं, एक तर कल्टिवेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जाऊ शकतं, पैसे जास्त मिळणार आहेत, यील्ड खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात येणार आहे, नवीन व्हरायटी मिळणार आहे. बट प्रॉब्लेम असा आहे की ही हायब्रिड सीड याच्यामध्ये गेल्यानंतर इथून जे आपल्याला सीड मिळतं तर ते हायब्रिड नसतं. ओके, म्हणजे या कायचं नाव, या सी फ्रूट मधून जे आपल्याला सीड मिळेल तर ते हायब्रिड मोस्टली नसतं. सो दॅट्स वाय त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक इयरला आपल्याला हायब्रिडायझेशन करावं लागतं आणि प्रत्येक इयरला नवीन नवीन सीड्स जे आहेत तर ते आपल्याला त्याची पेरणी करावी लागते, म्हणजे नवीन नवीन सीड्स कलेक्ट करावे लागतात हायब्रिडायझेशन करून. सो मग ते दरवेळी नवीन हायब्रिड सीड्स प्रोड्यूस करणं खूप कॉस्टली आहे आणि एक्सपेन्सिव्ह पण आहे फार्मर्ससाठी. सो मग त्याच्यामुळे काय केलं जातं की हे जे हायब्रिड सीड्स आहेत यांच्यामध्ये एपोमिक्सिस केलं जातं. का? कारण सपोज की आपल्याकडे एक हायब्रिड सीड आहे, याच्याने एपोमिक्सिस केलं याच्यामध्ये, तर नवीन जे फ्रूट तयार होईल ते सेम सीड सारखं तयार होणार ना, त्याच्यामध्ये कुठे जेनेटिक रिकॉम्बिनेशन नाही होणार. जर आपण या ठिकाणी हे फ्रूट जर आपण बघितलं तर याच्यामध्ये हे एक हायब्रिड आहे, अजून कुठलं तरी सीड असेल ते मिळूनच या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शनने हे फ्रूट तयार झालं असणार. पण जर आपण या सीडमध्ये एपोमिक्सिस केलं, कुठेही जेनेटिक रिकॉम्बिनेशन नाही केली, तर मग आपल्याला जे फ्रूट मिळत राहील दरवेळी तर ते कसं असणार आहे, दरवेळी हायब्रिड फ्रूट असणार आहे, त्याच सीड पासून किंवा त्याच्याच न्यूसिलस पासून किंवा त्याच्याच एम्ब्रिओ मधल्या सेल्स, म्हणजे एम्ब्रिओच्या बाहेर असणाऱ्या, एम्ब्रिओ सॅकच्या बाहेर असणाऱ्या न्यूसिलसच्या सेल्स पासूनच वगैरे ते आलेलं असणार. ओके, सो त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये एपोमिक्सिस नक्कीच करू शकतो, जेणेकरून प्रत्येक वेळी आपल्याला नवीन नवीन हायब्रिड सीड्स तयार करावे नाही लागणार आणि त्याच्यामुळे फार्मर्स एकाच म्हणजे खूप कमी खर्चामध्ये एकाच वेळी हायब्रिड सीड्स घेऊ शकतात आणि त्याच्यापासून खूप वेळा ते लोक पीक घेऊ शकतात. सो त्याच्यामुळे एपोमिक्सिसचे हे काही ॲडव्हान्टेजेस पण आहेत. इथे जर आपण पाहिलं तर डिसएडव्हान्टेजेस पण आहेत, कारण सेमच जेनेटिक मेकअप असणारे नवीन फ्रुट्स तयार होणार, त्याच्यामध्ये कुठेही जेनेटिक व्हेरिएशन असणार आहे. ओके, बट हायब्रिडसाठी ते युजफुल आहे. तर अशा पद्धतीने आपण हा चॅप्टर जो आहे तर हा कव्हर कंप्लीट केलेला आहे. आय होप की तुम्हाला सगळे व्हिडिओज आवडले असतील. त्या सगळ्या व्हिडिओचा कंबाईन करून एक मोठा व्हिडिओ पण मी तयार करेन, ज्यांना कोणाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल. सो तो व्हिडिओ जेव्हा तयार होईल तेव्हा तुम्हाला इथे एंड स्क्रीनवरती पाहायला मिळेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.